हाय हां आपण मागे मॉडर्न पिरियडिक लॉ पाहिला होता. नाव we will move on to modern periodic table. Modern periodic table, and it is or not and it is or it is long form of the periodic table. What is the another name of the modern periodic table? And that is called as long form. It is long form. का बरं? तर याच्यामध्ये सगळे एलिमेंट अकोमोडेट केलेले आहे आणि it is long form. Then the classification of elements resulting from an arrangement of the element in an increasing order of their atomic number is the modern periodic table. मग modern periodic table काय आहे? मॉडर्न पिरियडिक टेबल काय आहे तो बघून घ्या. द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स रिझल्टिंग फ्रॉम अन अरेंजमेंट. एलिमेंटचं क्लासिफिकेशन आहे कशामधून रिझल्ट झालेला आहे. इट इज रिझल्टिंग फ्रॉम अन अरेंजमेंट ऑफ द एलिमेंट्स इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. ॲटॉमिक नंबर्सच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार त्यांना अरेंजमेंट केलं आणि मग त्याच्यानुसार क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट पॉसिबल झालं. दिस इज कॉल्ड ॲज अ मॉडर्न पिरियडिक टेबल. सो very simple definition. The classification of elements resulting from an arrangement of an element in an increasing order of their atomic numbers is the modern periodic table. आता लक्षात ठेवायचं मॉडर्न पिरियडिक टेबल म्हटल्याबरोबर आपल्या डोक्यात फक्त ॲटॉमिक नंबरच आला पाहिजे and not the atomic mass number. ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय? प्रोटॉनचा नंबर किंवा इलेक्ट्रॉनचा नंबर. म्हणजे हेच आपल्याला आता कन्सिडरेशन ठेवावं लागेल regarding the modern periodic table. Okay, the properties of elements can be predicted more accurately. आता जे काही या प्रॉपर्टीज एलिमेंट्स आहेत त्याला प्रिडिक्ट करणं मोर ॲक्युरेटली जर केलं जात असेल तर इट इज विथ द हेल्प ऑफ द ॲटॉमिक नंबर. With the help of the modern periodic table formed on the basis of the atomic numbers. आणि मग याच्या प्रॉपर्टीज कोणत्या एलिमेंट्सच्या एकदम बिलकुल ॲक्युरेटली प्रेडिक्ट करायच्या असेल किंवा ॲक्युरेटली सांगायच्या असेल तर विथ द हेल्प ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. आणि मग तो कशावर बेस्ड आहे? इट इज बेस्ड ऑन द ॲटॉमिक नंबर्स. ओके, द मॉडर्न पिरियडिक टेबल इज ऑल्सो कॉल्ड द लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल. आणि तो तिथे सांगितलेलं आहे जे मी पहिले सांगितलं होतं लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल म्हणून हेनरी मोसलेचं पिरियडिक टेबल म्हणू किंवा मॉडर्न पिरियडिक टेबल द वन अँड द सेम. देन इन द मॉडर्न पिरियडिक टेबल द एलिमेंट्स आर अरेंज्ड इन अकॉर्डन्स विथ देअर ॲटॉमिक नंबर. सी टेबल 2.7. As a result, most of the drawbacks of Mendeleev's periodic table appears to be removed. आणि मग जे काही डिमेरिट्स होते मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मधले ऑल these are removed. म्हणजे मोस्ट ऑफ द मध्ये म्हणजेच एखादा कोणता ना कोणता आलाच असेल तर तो हायड्रोजनचा. हायड्रोजनला हा सुद्धा पोझिशन देऊ शकला नाही. Then, however, the ambiguity about the position of hydrogen is not removed even in the modern periodic table. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये सुद्धा हायड्रोजनची पोझिशन याच्याबद्दल ॲम्बिग्युइटीज राहिली, संदिग्धता राहिली की म्हणा कन्फ्युजन. याला आपण अल्कली मेटल सोबत ठेवा की याला आपण हॅलोजन सोबत ठेवा. कारण याच्याकडे एक इलेक्ट्रॉन्स आहे, हा देऊ पण शकते आणि दुसऱ्याकडनं घेऊ शकते. देऊ शकणारा अल्कली मेटल्स होईल आणि घेणारे हॅलोजन्स होते. आणि म्हणून याच्याबद्दल मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम रिमूव्ह करता आला नाही की याला पोझिशन कुठे द्यायची. देन we have seen in the previous standard that electronic configuration of an atom, the way in which the electrons are distributed in the shells around the nucleus, is determined by the total number of electrons in it, and the total number of electrons in an atom is same as the atomic number. आपण पाहिलेलं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन की त्याच्याजवळ जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला आपण शेल वाईज डिस्ट्रीब्यूट करतो. KLMM 4 शेल्स आहेत.
पहिल्या शेलची मॅक्झिमम कॅपॅसिटी 2 आहे, दुसऱ्याची 8 आहे, तिसऱ्याची 18 आणि चौथ्याची 32. पण तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये आपण लॉ ऑफ ऑक्टेट सुद्धा फॉलो करतो की 8 असेल तरी चालते, कारण आपल्याला ते बॅलन्सिंग काढण्यासाठी सोयीस्कर जाते. अदरवाइज देयर विल बी अ व्हेरी प्रॉब्लेम्स टू फाइंड आउट द बॅलन्सिंग. सो वी आर अप्लाइंग फ्रॉम द थर्ड शेल द लॉ ऑफ ऑक्टेट्स की तिथे 8 जरी बसवले तर नेक्स्ट शेल्स मध्ये आपण इलेक्ट्रॉन फिल करू शकतो. दो द कॅपॅसिटी इज 18, तिसऱ्या याची जरी कॅपॅसिटी 18 असली पण बॅलन्सिंग फाइंड आउट करण्यासाठी आपण तिसऱ्या शेल मध्ये 8च इलेक्ट्रॉन बसून आपण चौथ्या शेल्स मध्ये आपण इलेक्ट्रॉन अकोमोडेट करू शकतो. ओके, देन electronic configuration of atom, the way in which the electrons are distributed in the shells around the nucleus. Shells असतात around the nucleus, सांगितलेलं आहे न्यूक्लियसच्या भोवतीची पहिली शेल A, then L, M, N. ओके, 1 2 3 4 आणि मग त्याच्यानुसार आपण इलेक्ट्रॉन्सला अरेंज करत असतो. Around the nucleus is determined by the total number of electrons. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, त्या शेल्स मध्ये भरलेले इलेक्ट्रॉन्स तर तो टोटल नंबर जेवढे असेल तेवढे आपण भरतो. इन अँड द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन एन ॲटम इज सेम ॲज द ॲटॉमिक नंबर. आणि मग त्या ॲटमचा जो ॲटॉमिक नंबर असते तेवढेच आपण आपल्याजवळ इलेक्ट्रॉन्स असतात, तेवढेच आपल्याजवळ इलेक्ट्रॉन्स असतात. आणि म्हणूनच मग ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. तर रिझन काय, ॲटॉमिक नंबर म्हणजे जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढे, जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असते, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असते. ओके, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावर निगेटिव्ह चार्ज. आता दोघांची क्वांटिटी सारखीच, जेवढे प्रोटॉन्स तेवढेच इलेक्ट्रॉन, तेवढाच ॲटॉमिक नंबर. +9 से फॉर एक्झाम्पल 9 आहे तर ॲटॉमिक नंबर 9. So does the protons are 9 having the positive charge. Electrons are 9 having the negative charge, and that's why it becomes nil, 0. And so the atom is electrically neutral. म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह आहे तेवढेच निगेटिव्ह आहे, म्हणून atom electrically neutral असते. Then the relation between the atomic number of an element and its electronic configuration is clearly seen in the modern periodic table. आणि मग relation between the atomic number of an element and its electronic configuration is clearly seen in the modern periodic table. आणि modern periodic table मध्ये एकच फक्त कन्सिडर केलेलं आहे आणि ते म्हणजे की ॲटॉमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यांचं रिलेशन दाखवून त्यांनी पूर्णच्या पूर्ण टेबल अरेंज केला. आणि तो आजपर्यंत बिलकुल त्याच्यावर खूप सारे ऑब्जेक्शन नाही आहे, फक्त हायड्रोजन सारखा प्रॉब्लेम सोडून. तर बिफोर मुव्हिंग ऑन टू स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल, तर आपण पेज नंबर 23 अँड 2.7 नंबरचं वर लिहून आहे टेबल, मॉडर्न पिरियडिक टेबल असं दाखवलेलं आहे. ओके, तर बघा आपण पहिले समजून घेऊ आणि मग स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल जर पाहिलं तर बऱ्यापैकी चांगलं लक्षात येईल. ओके, मेंडेलिव्हनी सांगितलं होतं हॉरिझॉन्टल पिरियड, व्हर्टिकल कॉलम्स आर ग्रुप्स. ओके, याने पण तेच केलेलं आहे. व्हर्टिकल कॉलम्स ग्रुप्स पाहून घ्या, 1 2, मग इथे 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओके, आणि मग इकडे 13 14 15 16 17 आणि मग लास्ट वाला 18. सो सरळ झालं की व्हर्टिकल कॉलम्स दीज आर कॉल्ड एज ग्रुप्स. म्हणजे इथं या टेबल मध्ये किती ग्रुप्स आहेत तर देयर आर 18. There are 18, 1 8. Okay, then it is period HP, petrol pump, horizontal period. Mark, this is 1 2 3 4 5 6 7. So how many periods are there? Only 7. How many groups? It is 18. It is 18, 1 8. Okay, हे इथपर्यंत समजलं असं गृहीत धरू आपण.
की vertical columns, these are referred as groups, and these vertical columns are 80. So the groups are 80. Horizontal columns are called as periods. HP petrol pump. So here H horizontal, P periods. लक्षात ठेवण्यासाठी मग there are only 7. So 7 periods are there. आणि मग सरळ सरळ आपण लक्षात ठेवायचं की 18 ग्रुप्स अँड 7 पिरियड्स. ओके. मग आता जो पहिला ग्रुप्स आहे, पहिला ग्रुप्स, तर त्याला लक्षात ठेवण्यासाठी सांगतो. पहिल्या ग्रुप्सला म्हणायचं इट इज अल्कलीन मेटल्स. पहिल्या ग्रुपला काय म्हणायचं? अल्कलीन मेटल्स. म्हणजे इट इज HLi, Na, K, Rb, रुबिडियम, Cs, सीझियम अँड Mr. इट इज फ्रान्सियम. ओके. तर हा जो ग्रुप आहे याला म्हणायचं अल्कलीन मेटल्स. याला काय म्हणायचं? अल्कलीन मेटल्स. ओके. मग जो दुसरा आहे इट इज Ba, Mg, Ca, Sr, Ba, Be आहे पहिला. B, Mg, Ca, Sr, Ba, Ra. Second group, these are referred as alkaline earth metal. These are referred as alkaline earth metal. Okay. आणि मग हे दोन झालेले आहे. पहिला अल्कली मेटल्स ग्रुप नंबर 1. ग्रुप नंबर 2 अल्कलाइन अर्थ मेटल. ओके. आणि मग बाकीच्या बद्दल एवढं काही बोलायला जायची गरज नाही. डायरेक्ट वी विल मूव ऑन टू ग्रुप नंबर 17. आणि ग्रुप नंबर 17 ला हॅलोजन्स म्हणतात. इट इज FCl, Br, I, and it is TS. All these are called as halogens आणि यांच्या शेवटच्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन्स असतात. 7 इलेक्ट्रॉन्स आहेत देअर. आणि मग यांना एकच इलेक्ट्रॉन पाहिजे. सो these are the non-metals. पहिले दोन पाहिले दोघांच्या नावातच होतं. पहिला ग्रुप अल्कली मेटल्स, दुसरा अल्कलाइन अर्थ मेटल. सो फर्स्ट ग्रुप्स आर मेटल्स. ओके. 17 ग्रुप नंबर 17 आणि ग्रुप माहित आहे वर्टिकल कॉलम्स. ओके. सो इट्स नेम इज हॅलोजन्स. देन ग्रुप नंबर 18 ला आपण सगळ्यांना माहित आहे इनर्ट गॅस, नोबेल गॅस. सो दिस ग्रुप इज इनर्ट गॅस ग्रुप. सो दिस includes it is He, Ne, Ar, Kr, Xe, Rn and Og. So all this is about the 4 groups. पहिला अल्कली मेटल्स, सेकंड इज अल्कलाइन अर्थ मेटल. पहिले दोन घेतले, शेवटचे दोन. 17 नंबरचा इट इज हॅलोजन्स. 18 नंबर इट इज इनर्ट गॅस ग्रुप और नोबेल गॅसेस. ओके. तर ग्रुप नंबर 18. आता बघा सरळ सरळ fill in the blanks किंवा ऑब्जेक्टिव्ह मधला कोणताही क्वेश्चन. तर which group is called as halogens? तर ग्रुप नंबर 17. which groups members are called as alkaline earth metals? So group number 2. which are the noble gases? Which group contains all the noble gases? So that is group number 18. Where the position of state the position of sodium in the group. So it will be the group number 1 and that is called as alkaline metals. अशा प्रकारचे खूप सारे क्वेश्चन बनू शकतात. फक्त ही हा ट्रेलर दाखवला होता की असे खूप सारे क्वेश्चन बनवू शकतात. रिमेंबर. नंतर आता आपला जो पिरियडिक टेबल आहे हा पूर्णच्या पूर्ण याला आपण 4 ब्लॉक मध्ये डिवाइड केलेला आहे. 4 ब्लॉक मध्ये डिवाइड केलेलं आहे. तर त्यापूर्वी पहिले ह्या टेबलच्या खाली 2 दिसतात. ओके. तर 2 त्या वरची जी आहे ती लॅन्थनाइट सिरीज आहे. वरच्या सिरीजला काय म्हणायचं? लॅन्थनाइट सिरीज. आणि खालची जी आहे ऍक्टिनाइट सिरीज. खालची कोणती आहे? ऍक्टिनाइट सिरीज आहे. आणि हे कुठून आलेले आहे तर बघा इट इज ग्रुप नंबर 3. ग्रुप नंबर 3 मध्ये पहा बरोबर. तर SCY च्या खाली स्टार दिसते.
SCY च्या खाली स्टार दिसते आणि मग तिथे लिहून आहे 57 to 71 57 to 71 आणि ते मग हे वरचे आहे LS CA PR ND PM SM EU GD TB DY HO ER TM YB LU आणि यांना म्हणायचं लॅन्थानाइट्स. यांना काय म्हणायचं? लॅन्थानाइट्स. ओके. देन त्याच्याच खाली ग्रुप नंबर 3 इट इज पिरियड नंबर 7. ओके. लॅन्थानाइटच्या वेळेला ग्रुप नंबर 3 होता पिरियड नंबर 6. लॅन्थानाइटच्या वेळेला पिरियड नंबर 6 ग्रुप नंबर 3. ओके. नाव ऍक्टिनाइट साठी तो बघा इट इज ग्रुप नंबर 3 आहे आणि पिरियड नंबर 7 आहे. तो मोजून घ्या 1 2 3 4 5 6 7. सो ओके इट इज 7. सो अगेन देयर इज अ नंबरिंग 89 to 103. 89 to 103. Then but this is called as actinide series. So first member is AC, TH, PA, U, NP, PU, AM, CM, BK, CF, ES, FM, MD, NO, and last is LR. So count all these numbers. पहिल्या लॅन्थानाइट सिरीज मध्ये सुद्धा 15 जण आहे, मोजून घ्या. आणि ऍक्टिनाइट सिरीज मध्ये सुद्धा 15 आहे, बरोबर मोजा. सो दिस इज द अरेंजमेंट. आणि मग ऍट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल देयर आर 2 series. At the bottom of the periodic table there are 2 series. First series is lanthanide series and second is actinide series. Lanthanide series group number 3. लॅन्थानाइट सिरीज ग्रुप नंबर 3 पिरियड नंबर 6 इथे बरोबर पाहिल्यावर दिसते आणि तेच खाली दाखवलेले आहे. देन इट इज ऍक्टिनाइट सिरीज ग्रुप नंबर 3 पिरियड नंबर 7 आणि ते पण 15 मेंबर तिथे दाखवलेले आहे. हा छोटासा परिचय झाला. आता पाहून घ्या की सीए पर्यंत म्हणजे सीए म्हणण्यापेक्षा की सीए च्या नंतरच तिसऱ्या ग्रुप मध्ये एलिमेंट भरणं सुरू झालेले आहे. म्हणजे सरळ सरळ दुसऱ्या पिरियड मध्ये पिरियड नंबर 2 NAMG AL SI PS CL AR वाला. तर या ग्रुप मध्ये तिथपर्यंत म्हणजे त्या पिरियड पर्यंत थर्ड नंबरच्या पिरियड पर्यंत आपण तिसऱ्या ग्रुप मध्ये एलिमेंट भरत नाही. तर तिसऱ्या ते 12व्या ग्रुप मध्ये पिरियड नंबर 4 पासूनच एलिमेंट भरले जातात. तर बघा पहिल्या याच्यात H आणि H आहे. ओके. म्हणजेच मग पहिला जो पिरियड आहे याच्यामध्ये फक्त 2च ग्रुप आहे, ग्रुप नंबर 1 and group number 18. I hope you are getting what I am saying. तर पहिला पिरियड H आणि HE आहे. H आणि HE. It is the shortest period. कारण त्याच्यामध्ये एलिमेंट किती आहे? 2च आहे. ओके. देन इट इज दुसऱ्या पिरियड मध्ये बघा पिरियड म्हणजे हॉरिझॉन्टल. ओके. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन, निऑन. आणि मग इथे आपल्याला फक्त 8 एलिमेंट दिसतील. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये पण 8च एलिमेंट आहे. पाहून घ्या Na, Mg, Al, Si, Ps, Cl आणि Ar. ओके. मग इथं काय तर कोणते ग्रुप समाविष्ट आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या पिरियड मध्ये तर बघा. तर पहिला आणि दुसरा ग्रुप बरोबर आहे, दोन्ही पण आलेले आहे. आणि पहिल्या ग्रुपचे मेंबर आहे दुसऱ्या पिरियड मधला लिथियम आणि तिसऱ्या पिरियड मधला सोडियम. नंतर दुसऱ्या पिरियड मध्ये ग्रुप नंबर 2 मधला Be येते आणि तिसऱ्या पिरियड मध्ये ग्रुप नंबर 2 मधला Mg येते. म्हणजे दुसऱ्या पिरियड मध्ये आणि तिसऱ्या पिरियड मध्ये ग्रुप नंबर 2 पण आलेला आहे. पहिल्या पिरियड मध्ये ग्रुप नंबर 1च होता. इथं ग्रुप नंबर 1 ग्रुप नंबर 2 पण 3 ते 12 बिलकुल नाही आहे. ग्रुप नंबर 3 to 12 बिलकुल नाही आहे आणि म्हणून इथे ती रिकामी स्पेस आहे. अशा प्रकारची या मॉडर्न पिरियडिक टेबलची अरेंजमेंट आहे. मग आता इथे डायरेक्टच
13 नंबर पासून ग्रुपिंग सुरू झालेली आहे. 13 नंबर मध्ये बोरॉन आहे, म्हणजे ग्रुप नंबर 13 पिरियड नंबर 2 बोरॉन, ग्रुप नंबर 13 पिरियड नंबर 3 दॅट इज ॲल्युमिनियम. आणि ही अरेंजमेंट एकदा जर लक्षात आली तर मग सरळ सरळ आपल्याला समजते. म्हणजेच लक्षात ठेवायचा, कोणी जर प्रश्न विचारला तर ग्रुप नंबर 3 मध्ये पहिला एलिमेंट कोणत्या पिरियड मध्ये असते, तर इट इज इन द 4 पिरियड. कारण SC जो आहे तो ग्रुप नंबर 3 चा आहे, तो पहिलाच आहे, पण पिरियड नंबर त्याचा 4 आहे, कारण के वाला 1 2 3 4 मग तिथूनच एलिमेंट भरणं सुरू होतात. म्हणजे ग्रुप नंबर 3 to 12 चौथ्या पिरियड पासून भरल्या जाईल. पहिल्या 3 पिरियड मध्ये हे राहणार नाही आणि म्हणून तिथे व्हॅकंट प्लेस दिलेली आहे. ओके, आय होप यू गॉट दिस. देन हा सोपा आहे म्हणून म्हटलं पहिले थेरी शिकवण्यापेक्षा इथे घेऊन या आणि मग नंतर सांगा. तर देयर आर 4 blocks. The modern periodic table is divided into 4 blocks. Okay, these blocks are S block, P block, D block, and F block. S, P, D, F. It is S block. It is P block. Okay, D block, and it is F. It is F, that is block. So SPDF. हा ते सांगत होतो. पहिला पिरियड शॉर्टेस्ट आहे, दुसरा आणि तिसरा त्याला म्हणता येईल लॉंग पिरियड, किंवा तो शॉर्टेस्ट होता हा शॉर्ट पिरियड. ओके, दुसरा आणि तिसरा. मग म्हणजे चौथा आणि पाचवा दॅट इज लॉंगेस्ट पिरियड. लॉंगेस्ट नाही, लॉंगर पिरियड. आणि मग जे सर्वात शेवटचा आहे 6वा आणि 7वा तर लॉंगेस्ट पिरियड. तर का बरं, तर तिथे खालचे 15 एलिमेंट सुद्धा आहे आणि मग उरलेले जे दिसतात ते पण आहे. सो पिरियड नंबर 1 शॉर्टेस्ट पिरियड, पिरियड नंबर 2 3 शॉर्टर पिरियड्स. ओके, देन इट इज KRP लॉंगर पिरियड, म्हणजे चौथा आणि पाचवा, आणि 6वा आणि 7वा लॉंगेस्ट पिरियड. मग याच्यावर सुद्धा ओके, शॉर्टेस्ट पिरियड, शॉर्टर पिरियड्स, लॉंग पिरियड्स, लॉंगेस्ट पिरियड. तर शॉर्टेस्ट पिरियड नंबर 1, शॉर्ट पिरियड्स 2 and 3, then longer period 4th and 5, a longest period that is 6 and 7. What? This is the arrangement of the modern periodic table, periods arrangement. Okay, then मग सांगितलं होतं S ब्लॉक, P ब्लॉक, D ब्लॉक, F ब्लॉक. आता ग्रुप नंबर 1 and 2 पहा. ग्रुप नंबर 1 and 2 च्या डोक्यावर लिहिलेलं आहे S ब्लॉक, आणि मग S ब्लॉक लिहिलेला आहे. आणि नंतर ग्रुप नंबर 13 पासून तर 18 पर्यंत वर पहा. दिस इज कॉल्ड ॲज P ब्लॉक्स. दिस इज कॉल्ड ॲज P ब्लॉक्स. S ब्लॉक, S and P ब्लॉक. ओके, हे दोन दाखवलेले आहे. S चं सांगितलेलं आहे इट इज ग्रुप नंबर 1 and 2 P ब्लॉक्स. इट इज 13 to 18. ओके, 13 to 18 समजलं का? तर S ब्लॉक पहिले 2 ग्रुप आणि वर दाखवलेला पण आहे पहा, दोघांच्या वर रेस काढून S ब्लॉक लिहिलेला आहे. ओके, 13 to 18 याच्यावर सुद्धा रेस पाडून P ब्लॉक लिहिलेला आहे. आता यांना काय म्हणायचं, हे जे दोन आहे S ब्लॉक आणि P ब्लॉक वाले एलिमेंट्स, सो दीज आर कॉल्ड ॲज नॉर्मल एलिमेंट्स. These are called as normal elements. S and P blocks elements, these are called as normal elements. Okay, then आता D block, आता पाहून घ्या किती क्लिअर आहे आणि सोपं आहे. पहिला दुसरा गेला 13 18 गेला, तर आला काय तर 3 ते 12. सो दिस इज 3 to 12. So this is D block. 3 to 12 मध्ये D block आहे.
एस पी डी एफ जे ब्लॉक्स असतात याचे डिटेल्स की कालांतराने काय होते की आपल्या ज्या शेल्स आहे आपण 2, 8, 18, 32 म्हणतो त्याच्यामध्ये काही जमत नाही आणि मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या ब्लॉक नुसार केले जाते आणि त्याच्यानुसार हे पडलेले आहेत हे 12व्या वर्गात शिका आपण खोलात जाणार नाही. ओके, तर मग 3 to 12 this is called as D block and this is called as D block. D block contains the elements and their name is transition elements. It is TRANSITION transition elements. Transition elements. Okay. S and D blocks, these elements are called as normal elements. D blocks elements are called as transition elements. D block मध्ये 3 to 12 ग्रुप्स असतात. S block मध्ये 1 to 2 ग्रुप्स असतात. P blocks मध्ये 13 to 18 ग्रुप्स असतात. ओके. देन आता F blocks खाली दाखवलेला आहे त्या सिरीजला दिलेला आहे असं बाजूला F block दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे तर 2 सिरीज आहे लॅन्थनाइट्स आणि ऍक्टिनाइट्स. या सिरीज मध्ये F ब्लॉक आहे म्हणजे सिरीज लॅन्थनाइट्स and actinides. Lanthanides and actinides. This includes F block म्हणजे या दोन मध्ये F ब्लॉक असते आणि F ब्लॉक एलिमेंटला काय म्हणायचं F ब्लॉक एलिमेंटला काय म्हणायचं तर इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स आणि बघून घ्या खूप सोपं आहे का बरं तर हे काय आहे ट्रान्झिशन एलिमेंटच्याच आतमध्ये आहे. ओके, कारण इथे आपण पाहिलं होतं ग्रुप नंबर 3 मध्ये पिरियड नंबर 6 आणि 7 मध्ये आहे. पिरियड नंबर 6 मध्ये ते ग्रुप नंबर 3 च्या लॅन्थनाइट सिरीज, पिरियड नंबर 7 मध्ये ते ऍक्टिनाइट सिरीज ते तिथे आहे. मग 3 to 12 वाल्यांना आपण काय म्हटलेलं आहे ट्रान्झिशन एलिमेंटच म्हटलेलं आहे तर हे त्याच्या आतमध्येच आहे म्हणून these are called as inner transition elements. So these are called as inner transition elements. आता सरळ खूप सोपं काम आहे की S ब्लॉक, B ब्लॉक, D ब्लॉक, F ब्लॉक. S ब्लॉक मध्ये ग्रुप नंबर 1 and 2, P ब्लॉक्स मध्ये ग्रुप नंबर 13 to 18, P ब्लॉक मध्ये S and P block elements are called as normal elements. These are called as normal elements. 3 to 12 is D block. 3 to 12 ग्रुप्स मध्ये जे असते ते D block elements आहे आणि मग त्यांना काय म्हणायचं ट्रान्झिशन एलिमेंट्स. These are called as transition elements. And मग आपण आणि याला आपण ब्रॉडली असं पण म्हणू शकतो 13 to 17 पण म्हणू शकतो कारण काय होते तर शेवटचा जो विचार आपला ग्रुप नंबर 18 आहे इट इज इनर्ट गॅस आणि हा रिएक्टिव्ह नसते याची ऑक्टेट कंप्लीट झालेली असते किंवा डुप्लेट कंप्लीट झालेली असते. सो वी विल प्रिसाइजली कॉल इट ॲज 13 to 17 that is P block. 13 to 17 that is P block. Exclude the 18 because it is the inert gas groups. Okay, so 1 to 12 S block, 13 to 17 P block. These are called as normal elements. Hey, normal है बिचारे. 3 to 12 D block elements. These are called as transition elements. आणि दोन series टेबलच्या खाली lanthanides and actinides. These contains F blocks. म्हणजे ते F block elements आहे. And these are recorded as inner transition elements. आता पहा सोपं आहे तर एस ब्लॉक एलिमेंट्स किंवा त्यांना आपण नॉर्मल एलिमेंट्स म्हणतो. नॉर्मल एलिमेंट्स यांची एक शेल इनकम्प्लीट असते. वन शेल इज इनकम्प्लीट. ओके, देन ट्रान्झिशन एलिमेंट्स normal elements that is okay two shape incomplete आणि मग जे इनर ट्रान्झिशन आहे इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स
3 shells. So incomplete. बस इनकम्प्लीट. हा 5 मार्कासाठी सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो आणि मी ही जी बडबड केलेली आहे हे जर बरोबर लक्षात ठेवलं तर सगळ्याच्या सगळं 5 मार्क सुद्धा भेटू शकतात जे आपण थेरीमध्ये पाहणार आहे. तर नॉर्मल एलिमेंट्स 1 शेल इज इनकम्प्लीट. Transition element 2 shells are incomplete and inner transition elements 3 shells are incomplete. What I have discussed with you. आता P block elements मध्ये जर गेले तर P block elements मध्ये पहा तुम्हाला झिगझॅग लाईन दिसेल B पासनं पाऊंग्या बरोबर मग AL असं बाजूला अशी आलेली आहे. ओके. So this zigzag line or border line, zigzag line or border line. This separates the metal from the non-metal, metal from the non-metals, and mug on the border line of this, on the border line of this zigzag line, metalloids are found. आणि मग या border line वर आपल्याला metalloids सापडतात. जे आपण वेल नोन दोन बोरॉन अँड सिलिकॉन. हियर इट इज बोरॉन, हियर इट इज सिलिकॉन. मग ही झिगझॅग लाईन काय करते तर इट सेपरेट्स द मेटल्स फ्रॉम द नॉन मेटल्स. मेटल्स आणि नॉन मेटलला सेपरेट करायचं काम करते. आणि मग त्याच बॉर्डर लाईनवर जे एलिमेंट्स असतात दीज आर कॉल्ड ॲज मेटलॉइड्स. दीज आर कॉल्ड ॲज मेटलॉइड्स. आता हे कुठे आहे तर इट इज इन द पी ब्लॉक. इट इज इन द पी ब्लॉक. मग पी ब्लॉक असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला मेटल पण पाहायला मिळेल, नॉन मेटल पण पाहायला मिळेल, मेटलॉइड सुद्धा पाहायला मिळेल. हे कुठंच नाही आहे. इट इज नॉट इन अ डी ब्लॉक, इट इज नॉट इन अ एस ब्लॉक, नॉट इन अ एफ ब्लॉक. तर पाहून घ्या ह्या बॉर्डर लाईनच्या आता बॉर्डर लाईनची राईट हँड साइड, बॉर्डर लाईनची राईट हँड साइड ऑल द नॉन मेटल्स आर देअर. इनर ग्रुप तर आहे पण नॉन मेटल्स आहे सगळेच्या सगळे. ओके. आणि याच्या लेफ्ट हँड साइडला ऑल द मेटल्स आर देअर, ऑल द मेटल्स आर देअर. तर पी ब्लॉक मध्ये वी विल सी ऑल द टाइप ऑफ एलिमेंट्स दॅट इज मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड्स सगळेच्या सगळे पाहायला मिळतात. कशामध्ये पी ब्लॉक मध्ये. म्हणजे कोणत्या ब्लॉक मध्ये सगळे एलिमेंट असतात इट इज ओनली अ पी ब्लॉक. इट इज ओनली अ पी ब्लॉक. ओके. आणि मग कशामुळे तर या झिगझॅग लाईन मुळे. आणि त्या झिगझॅग लाईनने सेपरेट काय केलेले आहे इकडचे मेटल इकडचे नॉन मेटल. बघून घ्या पूर्णच्या पूर्ण 20 एलिमेंटचा जर अभ्यास केला असेल तर इथे आपल्याला सगळे जे नॉन मेटल आहेत तेच आहे आणि इकडचे सगळे मेटल्सच आहे. म्हणजे सगळे एलिमेंट जे सापडते तो ब्लॉक आहे पी ब्लॉक. ज्याच्यामध्ये एलिमेंट्सचे 3 टाइप्स. मेटल म्हणजे मेटल आहे तर टाइप ऑफ एलिमेंट्स एलिमेंटचे 3 टाइप आहे मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड्स. सो हियर मेटल, ऑल मेटल्स आर हियर, all non-metals are here and it is metalloids are also here. So we will find all type of elements in the P block. This is the question for 1 mark. I hope you understood this. आणि मग आणखी याच्यामध्ये खासियत सांगू देतो. तो पहिला ब्रेड पाहून घ्या. पहिल्या ब्रेड मध्ये हायड्रोजन आणि हेलियम आहे तर शेल एकच असते. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 पहिली शेल आहे 4. हेलियम 2 आहे पहिल्या शेल मध्ये आहे. म्हणजे स्पिरिट नंबर इंडिकेट्स द नंबर ऑफ शेल्स. समजा तिसऱ्या ब्रेड मध्ये आहे म्हटलं तर लगेच सोडियम आठवेल आणि सोडियम मध्ये 3 शेल्स असतात 2, 8, 1. सो देयर आर 3 शेल्स. पिरियड नंबर 3 म्हणजे जो त्याचा पिरियड नंबर असते तेवढ्याच त्याच्याकडे शेल्स असतात, तेवढ्याच त्याच्याकडे काय असतात शेल्स असतात. समजलं. तर मग दुसऱ्या पिरियड मधला आता 2 शेल्स असेल पाहून घ्या पूर्ण. लिथियम, बेरिलियम, देन बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड निऑन. ऑल these 8 elements have only 2 shells because they belongs to the period number 2.
Period number 3, there are 3 shells. Then potassium, calcium, it is in a period number 4. So they have the 4 shells. They have the 4 shells आणि त्याच्यानुसार ते कसे असतात. नंतर जनरल ट्रेनमध्ये ज्या ग्रुपमध्ये असतात त्यांचा तो तेवढा बॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. अनलेस अँड अंटिल 13 म्हटल्यानंतर -10 करावे लागेल. पिरियडचं लक्षात ठेवून द्यायचं. पिरियड नंबर म्हणजे नंबर ऑफ शेल्स. नंबर ऑफ शेल्स आणि शेल्स नंबर ऑफ शेल्स माहित झाल्या त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात घेता येईल. आणि मग ऑल दिस इज अबाउट फ्रॉम द मॉडर्न पिरियडिक टेबल इज टेबल on page number 23, figure number 2.7. Now we will see that theory in the next lecture. Bye.